आज आपण महावाचन उत्सव कार्यक्रम मध्ये कोणकोणते उपक्रम राबवायचे आहेत, कशा पद्धतीने तो उपक्रम राबवायचा आहे, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत, ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ही एक व्यापक अशी वाचन चळवळ आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबवण्याचे हे परिपत्रक आहे, त्याचा अभ्यास आपण करूयात. तर पहा, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्यातील सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्याबाबत शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महावाचन उत्सव वाचन चळवळीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. व्यक्तिमत्व विकास, त्यातून सामाजिक उन्नती व त्यातून राष्ट्राचा उत्कर्ष ह्या प्रक्रियेचा पाया समृद्ध वाचन हा आहे. वाचन हे एक महत्त्वाचे मूलभूत कौशल्य आहे. वाचन संज्ञात्मक विकासाला चालना देते, तसेच भावी यशाचा मार्ग दाखवते. बोलीभाषा मुले नैसर्गिकरित्या शिकतात, पण वाचन जाणीवपूर्वक शिकले पाहिजे. आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, युनिसेफ व रीड इंडिया यांच्या संयुक्त भागीदारीत महावाचन उत्सव हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. तर या वाचन चळवळीची उद्दिष्टे आपण पाहूयात. वाचनाचे महत्त्व सांगणे आणि इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मुलाला कुशलतेने वाचायला शिकवणे. मुलांना वाचनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागातून कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन एक व्यापक लोकवाचन चळवळ उभी करणे. वाचनाची आवड मुलांमध्ये रुजवण्यासोबतच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे व त्याद्वारे मराठी भाषेचा नवीन वाचकवर्ग तयार करण्यास मदत करणे. वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडवणे. कथा, कविता, कादंबरी, नाटके ज्यातून रसग्रहण दृष्टी प्राप्त होते, यातून मुलांमध्ये रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे. मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे. तर पहा, राज्यस्तरीय वाचन चळवळीचा शुभारंभ जो आहे तो दिनांक 5/12/2023 रोजी दरबार हॉल, राजभवन, मुंबई येथे संपन्न झालेला आहे. त्यानंतर जिल्हास्तरीय वाचन चळवळीचा शुभारंभ. राज्यस्तरीय वाचन चळवळीच्या शुभारंभानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक हे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने सुयोग्य दिनांक ठरवून संबंधित जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यात वाचन चळवळीचा शुभारंभ करतील. या शुभारंभामध्ये प्रत्येक शाळा नजीकच्या शासकीय ग्रंथालयास जोडण्याच्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात येईल. या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी आवश्यक कार्यवाही जिल्हा स्तरावर करून शासकीय ग्रंथालयाची पुस्तके शाळांना उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. शाळा स्तरावर महावाचन उत्सवाचा शुभारंभ. राज्यस्तरीय शुभारंभानंतर शाळा स्तरावर या योजनेचा शुभारंभ लवकरात लवकर करून संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी या योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी. महावाचन उत्सवाची रूपरेषा. या कार्यक्रमाद्वारे वाचन चळवळीला महावाचन उत्सव असे संबोधण्यात यावे. यामध्ये प्रत्येक आठवड्यात एक विषय किंवा थीम निश्चित करून त्यावर आधारित पुस्तकांचे शाळांमध्ये वाचन करणे, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात यावे. मुलांना या संदर्भात 1 ते 2 मिनिटाचे व्हिडिओ, ऑडिओ करून किंवा लघुनिबंध लिहून ते एका विशिष्ट साईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहित करावे. वेबसाईटबाबतची सविस्तर माहिती लवकरच कळवण्यात येईल. महावाचन उत्सवासाठी 6 आठवड्यांच्या वाचन, व्हिडिओ, ऑडिओ व लघुनिबंधासाठी काही मार्गदर्शक विषय, थीम याबाबत सविस्तर माहिती विभागाच्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे. मुलांनी व्हिडिओ तयार केल्यावर तो त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अवलोकन व मान्यतेनंतर तालुकास्तरीय फेरीसाठी साईटवर अपलोड होईल. विद्यार्थ्यांच्या लघुनिबंध
ऑडिओ व्हिडिओमधील आशय व सादरीकरण याला प्रत्येकी 5 गुण असे एकूण 10 पैकी गुण असतील. त्यापैकी 7 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र ठरतील. त्यांना तालुकास्तरीय बक्षिसेही दिली जावीत. त्याबाबतची स्पर्धा, पारितोषिके पुस्तक स्वरूपात प्रदान करण्यात यावीत. याबाबतचा निधी राज्यस्तरावरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात येत आहे. पुस्तकांची यादी, विषय, थीम आणि त्यांच्याशी निगडीत पुस्तकांची यादी विभागाद्वारे प्रसिद्ध पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्राप्त निधीतून पुस्तिकेमधील यादीतील पुस्तके तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय बक्षिसाकरिता खर्च करावी. लोकांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी. समाजाला ह्या वाचन चळवळीत सामावून घेण्यासाठी, मुलांना चांगल्या दर्जाची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी सृजनशील कल्पनांना ह्या चळवळीत अवश्य सहभागी करून घ्यावे. ज्या ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या गावातील, शहरातील सर्व मुले इयत्ता 3री पर्यंत वाचू शकतात असे घोषित करतील, अशा संस्थांना प्रसिद्धी दिली जाईल. तसेच स्पर्धेचे निरोगी वातावरण तयार करून पुरस्कृत केले जाईल. राज्य, जिल्हा, तालुकास्तरीय पुरस्कार देण्यात येतील. पुरस्कार विजेते ठरवण्याचा अधिकार पुढील विविध समितीस राहील. या समितीत स्थानिक पातळीवरील साहित्यिक, उत्तम निवृत्त शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार यांना निमंत्रित म्हणून समाविष्ट करण्यात यावे. याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित समितीच्या अध्यक्षांना प्रदान करण्यात येत आहेत. तालुकास्तरीय समिती, त्यातील पदनाम आणि समितीतील पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये पदनाम आणि समितीमधील पद या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्यानंतर तसेच राज्यस्तरीय पुरस्कार देण्यासाठी नामांकने ठरवण्याचा अधिकार राज्यस्तरीय समितीच आहे. तर राज्यस्तरीय समिती आणि समितीतील पद या ठिकाणी सुचवण्यात आलेले आहेत. शालेय स्तरावर कोणते उपक्रम घ्यायचे ते आपण पाहूयात. एक आहे साप्ताहिक 2 वाचन तासिका. शिक्षण विभाग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यात 2 वाचन तासिका समाविष्ट करण्यात याव्यात. या तासिकांमध्ये वाचनाबाबतचे उपक्रम घेण्यात यावेत. त्यानंतर मुलांना कथेचा सारांश देण्यास, त्यांचे आवडते पात्र चित्रित करण्यास किंवा इतर अशा मजेदार कृती करण्यास सांगण्यात यावे. गोष्टींचा शनिवार. गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये दर शनिवारी ई-पुस्तके उपलब्ध करून दिली जावी. ही ई-पुस्तके राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत सर्व शालेय भाषांमध्ये उपलब्ध करून दिली जातील. त्यात पुस्तकासोबत प्रोत्साहन देणारे उपक्रम समाविष्ट केले जावेत. ग्रंथ उत्सव, पुस्तकांचे प्रदर्शन. शिक्षणाधिकारी प्राथमिक हे संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून जिल्हास्तरावर ग्रंथ उत्सवाचे आयोजन करतील. तसेच जिल्हास्तरावर पुस्तकाचे प्रदर्शन आयोजित करतील. सदर पुस्तकांच्या प्रदर्शनास शाळांनी भेट देण्याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सूचना निर्गमित कराव्यात. जिल्हास्तरावरील पुस्तकांचे प्रदर्शनास शाळा भेट घेतील यांची दक्षता शिक्षणाधिकारी प्राथमिक घेतील. उपरोक्तनुसार मार्गदर्शक सूचनांचे वाचन चळवळ साध्य करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयास विनाविलंब पाठवण्यात यावा. अशा प्रकारचे परिपत्रक आपणास प्राप्त झालेले आहे आणि या परिपत्रकानुसार आपल्याला महावाचन उत्सव किंवा वाचन चळवळ आपल्या शाळेमध्ये राबवायची आहे. या संबंधित लवकरात लवकर नियोजन आपल्या शाळांपर्यंत पोहोचणार आहे. ओके, धन्यवाद.